महाराष्ट्र सदनामध्ये शिवसेनेचे सर्व खासदार आहेत ते हळूहळू दाखल होऊ लागलेले आहेत। खरं तर सर्व खासदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी सर्व खासदार हळूहळू उपस्थित राहिले आहेत। आपल्यासोबत श्रीरंग बारणे जी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। बारणे साहेब, काय अजेंडा घेऊन तुम्ही दिल्लीत दाखल झालेले आहेत? कारण का लोकसभेच्या विजयानंतर तुम्ही पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले। देशाच्या लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये आलोय। अजेंडा आमचा साफ आहे, विकासाचा अजेंडा आहे, प्रगतीचा अजेंडा आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून देशाची निवडणूक लढवत असताना पुन्हा एकदा विकासाला मतदारांनी दिलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये पंतप्रधान सन्माननीय मोदीजी शपथ ग्रहण करतील, परंतु आम्ही सगळेजण आलो। उद्या इंडियाची बैठक पण होते आणि या बैठकीच्या माध्यमातून इंडियाचे घटक पक्षाचे आम्ही सदस्य म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आलोय। राज्याचे मुख्यमंत्री देखील आज संध्याकाळी मंडळात विस्तारात श्रीरंग बारणे दिसतील। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आमचे नेते हा तो निर्णय घेतील। मी गेले 10 वर्ष लोकसभेचा सदस्य म्हणून काम करतोय आणि सर्वस्व निर्णय हा माननीय शिंदे साहेबांचा राहील। संदीपन बुमरे यांच्याकडे जाऊया। पहिल्यांदाच खासदार झालेत आणि पहिल्यांदाच दिल्लीत आलेत, कसं वाटतंय दिल्लीत आल्यावर? तो पहिल्यांदाच निवडणूक झाल्यानंतर दिल्लीत आलो आणि दिल्लीत आल्याच्या नंतर एक आता पहिल्यांदाच आल्यामुळं आता उद्यापासून जे काही आता मिटिंगा वगैरे काम पाहिजे सगळं आता शिकायला मिळेल। एक नवं चॅलेंज, नवं आव्हान। आता ठीक आहे, नवं चॅलेंज नवं आव्हान असं काही नाही की आता विधानसभेचा सुद्धा अनुभव आहे, त्याच्यामुळं जसं 25-30 वर्ष काम केलं तसंच आता लोकसभेत सुद्धा जे काही प्रश्न आहे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करू। राज्यात मंत्रीपद होतं, आता केंद्रात काय अपेक्षित आहे? नाही, आता केंद्रात फक्त खासदार म्हणून साहेबांनी जे काही आपल्याला संधी दिली त्याच्या समाधानी साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। तर रवींद्र वायकर यांच्याकडे जाऊया। वायकर साहेब, पहिल्यांदाच दिल्लीत लोकसभेच्या उमेदवारी विजयानंतर कसं वाटतं? हो, चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय। तुमचा चेहऱ्यावरचा आनंद बरंच। हो ना, मग काय भावना आहेत? हां, भावना चांगल्या आहेत ना। बघूया दिल्लीमध्ये आता देशसेवा कशी करता येते, लोकसभेमधून जाऊन कशा पद्धतीने आपल्याला चांगलं महाराष्ट्रासाठी करता येईल, देशासाठी करता येईल ते पाहू आता। मस्के साहेब, पहिला विजय आणि पहिल्यांदाच दिल्ली यासाठीच केला होता सर्व अट्टहास। आज खरंच बरं वाटतंय की गेले कित्येक वर्ष शिवसेनेचं काम करतोय। कार्यकर्ता म्हणून, एक झेंडे लावणारा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज खासदार म्हणून दिल्लीत आज पहिल्यांदा आलेलो आहे। माननीय नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचंड असा पाठिंबा, एक सर्वसाधारण कार्यकर्ता खासदार होऊ शकतो हे केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते शक्य झालेलं आहे, याचं भान प्रत्येक वेळी काम करत असताना माझ्यामध्ये राहणार आहे। तुम्ही देखील खासदार झालेला आहात आणि तुमचा आता खऱ्या अर्थानं सामना हा आणखीन एका खासदाराशी होणार आहे, म्हणजे तुम्हाला कळालं असेल मी काय म्हणतो। कोणाशी सामना माझ्याशी होऊ द्या, मला फक्त एवढंच मला सांगायचं आहे की मी लोकांमधून निवडून आलेलो आहे, मी पाठीमागच्या दाराने आलेलो नाही आहोत आणि मी ज्यांनी मला निवडून आणलं त्यांच्याशी मी आणि ज्याच्याशी माझा सामना आहे तर ज्यांनी मतं देऊन निवडून आणलं त्यांच्या नावाने ते शिव्याशाप देत आहेत। हा आमच्या दोघांमधला फरक असेल। आव्हान स्वीकारलेलं आहे, त्यामुळे सामना आता कसा होतोय? आपल्याला माहीत आहे 10 वर्ष असणाऱ्या खासदाराला असा तसा नाही तर पूर्णपणे चिखलात आणि मातीत लोळवलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे। तर आता खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आहेत ते होऊ लागलेले आहेत। धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत। धैर्यशील जी, अभिनंदन आहे, चेहऱ्यावरचा गुलालाचा रंग देखील अजून निघाला नाही, त्यात तुम्ही दिल्लीत दाखल झालेला आहात, काय अजेंडा आहे बैठकीचा? NDAची पहिली प्राथमिक बैठक या ठिकाणी होते। सर्व नवीन आलेले खासदार असतील, जुने खासदार असतील, देशाच्या महायुतीच्या माध्यमातून आलेल्या सर्व खासदारांची एकत्रपणे ओळख आणि त्याचबरोबर उद्याच्या देशाला
पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एकसंघपणे महायुतीला बळ देण्यासाठी एनडीएचे सर्व घटक पक्ष आणि देशाचे पंतप्रधान आणि भावी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबरोबर या ठिकाणी ती बैठक या ठिकाणी पार पडेल. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नवीन चेहऱ्यांची सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदाच भेट होईल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एकसंघपणे आज महाराष्ट्र सदनामध्ये या ठिकाणी आता जमायला सुरुवात झाली. जवळपास गटनेतेपदी श्रीकांत शिंदे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की तुमच्या पण नावाची तिथे यायला आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे या बाबतीतला सर्व निर्णय घेत आहेत. निश्चितपणे त्यांनी ह्या सगळ्या विषयाची त्यांना सखोल माहिती आहे, महाराष्ट्राची माहिती आहे आणि आम्ही सर्वजण जे या ठिकाणी निवडून आलेले खासदार आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि हे सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे. आपण थोडंसं माजी खासदारांकडे जाऊया. खरं तर या सर्व खासदारांसोबत ते देखील आलेले आहेत आणि खरं तर यावेळेला त्यांचं मंत्रिपद हे निश्चित होतं, परंतु थोड्या फरकानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया. खरं तर शेवाळे साहेब, यावेळेला तुमचं मंत्रिपद निश्चित होतं, परंतु पराभवामुळे कुठेतरी हे मंत्रिपद हुकल्याचं आता एक संपूर्ण चित्र पाहायला मिळत आहे. आज किती मिस करताय दिल्ली? नाही, खूप मिस करतो दिल्लीला. शेवटी आता रिझल्ट जो आहे पराभव आहे तो तर स्वीकारायला पाहिजेच आणि नव्या उमेदीने पुन्हा काम करायला पाहिजे, म्हणून पक्षाची एक जबाबदारी आहे म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि उद्या जे काही पक्षाची जी जबाबदारी असेल त्यानुसार ते काम करत राहणार आहे. खरं तर एवढ्या वर्षामध्ये तुम्ही आज पहिल्यांदाच एक खासदार नसताना म्हणून आलेला आहात, तर ही भावना किती मनाला नाही, खूप वेदना होते. आता त्या वेदना व्यक्त करू शकत नाही आहे, परंतु आता हा सगळा पराभव विसरून कामाला लागायला पाहिजे आणि आजच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली. सर्व खासदारांची जे जिंकलेले खासदार आहेत आणि जे पराभूत झालेले आहेत त्यांना पण आज त्यांनी बोलवलं होतं आणि सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार आता पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आता काम करणार आहोत आणि 2-3 दिवस या ठिकाणी शपथविधी झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रत्येक खासदाराला एक विभागाची जबाबदारी आपण देणार आहोत आणि त्या ठिकाणी ते विधानसभेच्या निवडणुकीचे आता कामं करणार. दिल्ली वारी पुन्हा मिळण्यासाठी काही वेगळं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून आलं आहे का? कारण का तेवढे तर तुम्ही लाडके आहातच. नाही, असं काही नाही. तर आज पक्षाची जबाबदारी म्हणून मी आज आलेलो आहे, त्यामुळे या सर्व खासदारांच्या बरोबर याच्या उद्याच्या ज्या प्रोसेस आहेत ज्या कराव्या लागतात त्या ठिकाणी त्या प्रोसेस करण्याकरता यांना सहकार्य करण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि सहकार्य करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हे होते सर्व महाराष्ट्रातले खासदार, माजी खासदार यांनी सांगितलेलं आहे की आता राहुल शेवाळे आहेत ते इतर हे जे नवीन खासदार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इकडे आलेले आहेत. तर काही लोकांसाठी एक आव्हान असणार आहे की नवीन काम असणार आहे, नवीन संसद असणार, नवीन दिल्लीतला कारभार असणार, त्यामुळे या कारभार करता करता मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागते हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.